महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना मी नमस्कार अभिवादन करतो। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून संपूर्ण राजकीय पक्ष आणि राज्याचं सरकार संपूर्णपणे श्वास घेऊन स्तब्ध ज्या नेतृत्वावर थांबले ते महाराष्ट्राच्या वर्तमान आंदोलनाचे महानायक जरांगे पाटील आणि त्यांच्यापर्यंत येण्याची संधी आम्हाला ज्यांच्यामुळे मिळाली ते आमचे योगेश दादा केदार आणि भाऊ ठाकूर साहेब आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गेल्या 35 वर्षापासून आम्ही ओबीसी आंदोलनाच्या चळवळीमध्ये आहोत। आम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये तीव्र झाल्याच्या नंतर एक वेगळी प्रतिक्रिया निर्माण होत असताना आम्हाला आजच्याही आंदोलनामध्ये बोलावण्यात आलं आणि सांगितलं जरांगे पाटील आणि आज आपल्यासमोर या ठिकाणी एका कारणासाठी आलो। आम्ही आज ओबीसीच्या आरक्षणाच्या यादीमध्ये आहोत। नावी धोबी कृपा सोनार वहा सुतार शिंपी गुरव ही सगळी माणसं आम्ही आहोत यादीमध्ये। 30 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी आरक्षण सुरू होतं, पण 30 वर्षामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात माझ्या जातीचे 30 सुद्धा एक दाखल झालेले आणि 30 सुद्धा अधिकारी झालेले नाही। हीच परिस्थिती साहेबांना म्हणते। मग एकीकडे तुम्ही मराठा नाही नको म्हणता, एकीकडे तुम्ही हा नको, एकीकडे त्याला नको म्हणता, दुसरीकडे काय सांगता सामाजिक न्यायाची भाषा, मराठा सामाजिक न्यायाच्या भूमिकेत बसत नाही असं तुम्ही म्हणता। कुठं सामाजिक न्याय महाराष्ट्रामध्ये? सामाजिक न्यायाची भाषा तुम्हाला बोलायची होती तर राज्यामध्ये आरक्षण जेव्हा दिलं गेलं त्यावेळी बारामतीला खरा काही होता का धनगर काही होता? वंजारीला स्वतंत्र आरक्षण दिलं जात असताना बारामतीला खऱ्या काही होता का वंजारी काही होता? सामाजिक न्याय वगैरे काही नाही, जिसकी लादी उसकी भैंस या पद्धतीने राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी आरक्षणाचे तुकडे काढले तुकडे। आणि माझा असं म्हणणं आहे कोण ही माणसं महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे? कोणी हातामध्ये कोयता आहे कोयता म्हणून सांगायला तर आपण तुम्हाला 2% स्वातंत्र्य दिले ना, तुमचं हे राजनीतिक आरक्षणाचा काय संबंध आहे? महाराष्ट्रामध्ये प्रचारसाठी असो तुम्ही एमपीमध्ये एमपीमध्ये 3.5% 27% 3.5% घेता आणि आदिवासीच्या समितीच्या मार्गावर प्रवास करतात, ओबीसीचा नेता म्हणून फिरतात। माझा संबंध आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला खरा जर कोणी करत असेल तर माझा संबंध आहे की राज्यामध्ये कुणबी समाजाचा विरोध आहे आणि राज्यामध्ये पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त सगळ्या कुटुंबांचा विरोध। महाराष्ट्रातल्या बारामतीचा विरोध कशासाठी नाही? अरे 30 वर्षामध्ये आम्ही आरक्षणामध्ये असून आम्हाला काही मिळालंच नाही, काम कोणी मिळालं नाही तर उद्या काय तशी प्रश्न निर्माण होणार। म्हणून माझी अशी विनंती आहे की ही कोणती एखादी सिस्टीम जेव्हा चालू होते तेव्हा त्याचं पुनर्मूल्यांकन तर व्हायलाच पाहिजे, परंतु 30 वर्ष पुनर्मूल्यांकन होणार नसेल तर मग कुणालाही काय करणार नाही। मला हे मान्य आहे एका गावामध्ये आम्ही सगळी बारामतीची माणसं नावी धोबी कुपा सोनार वहा सुतार ही गावामध्ये जमीन नसलेली लोक आहेत। गावामध्ये जो काही शेती करणारा मराठा समाज होता त्या मराठा समाजाच्या भरोसा बोलतीदार म्हणून जगणारी माणसं। आणि पण परिस्थिती अशी की एका गावामध्ये 50 एकर जमीन ज्या शेतकऱ्याला होती त्याच्या गावात 1.5-2 एकर जमीन राहिली, गावाचा पोशिदाच विकायला लागला तर त्याच्या भावाला असणाऱ्या भावामुक्त करायचं काय झाला त्याचा विचार करायला समाज म्हणणं असंख्य महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये आज 50-50 एकर जमीन असलेल्या माणसाला ह्या सगळ्या निसर्गाच्या कोपामुळे सगळे मुश्किल झाले। 1.5-2 एकर 4-5 एकर जमीन असणारे जे काही कुटुंब आहेत त्यांनी लेकरांना शिकवावं कसं, ओढीचं लग्न कसं करावं, अनेक प्रकारचे संकट ग्रामीण भाग। आज जरांगे पाटील रस्त्यावर आल्याच्या नंतर महाराष्ट्रावर लाखोच्या संख्येने जे काही भीड निर्माण होते, कोणी हरामखोर असं सांगत असतात की हे मॅनेजर आंदोलन आहे, हे पूर्णपणे स्वयंस्फूर्त असं पेटलेलं आंदोलन माणसं चिडलेली आहे। गेल्या 50 वर्षाच्या म्हणजे 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये संपूर्ण असं मोठेपणाच्या नावाखाली काही माणसं 50-75 वर्षानंतर गावामध्ये काय झालं की गावात घर नाही झाला म्हणजे शेत नाही की सगळी गेली माणसं शेतीमध्ये निघून गेली आणि त्या ठिकाणी स्वतःचं त्यांनी आपलं अस्तित्व वाढले। पण गावामध्ये जे काही 4-5 एकर जमीन गावचा पाटील नावाखाली माणसं राहिली आज ती गावामध्ये भरतात आणि अशा परिस्थितीमध्ये ती मागणी करत असतील तर ह्याला नको त्याला नको म्हणून या देशात भारतीय संविधानाच्या आधारावर कुठल्याही माणसाला त्याचं शिक्षण त्याचं नोकरी त्याचं जगणं सन्मानानं जगण्याचा या देशाच्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार आहे। मग मराठ्यांचा अधिकार बाजूला करण्याची हिंमत कोण कशासाठी करतोय आणि ते करता येणार? माझी आपल्याला एवढीच विनंती आहे
त्या आंदोलनाला सरकारने बोलवलं. माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही सांगितलं तुमचं मला आरक्षणाबद्दल काय आमचं काय म्हणणं नाही. बारामतीला महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाचे आम्ही समर्थन करतो कारण हरिभाऊ बाटुंदेचा फॉर्म्युला दिलाय गेल्या 2 वर्षापासून. आज आम्ही या मंचावर येताना महाराष्ट्रामध्ये आमच्यावर काय काय अलिगेशन सुरू आहे हे मराठ्यांची सुपारी घेऊन निघाले. हे सगळे लढाई करायची हिंमत नाही नेमळत आहे. वास्तवच्या प्रकारच्या गोष्टीला नेमळत नाही आणि आम्ही सुपारी घेतलेली नाही. आम्ही ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या समाजाला 30 वर्षात काहीच मिळत नाही. जी गावातल्या गरीबाच्या होता तीच परिस्थिती गावातल्या बारामती जाण्याची आहे. आणि म्हणून मराठ्याच्या आरक्षणाच्या बरोबर बारामती जणांना स्वतंत्र आरक्षण दिलं जावं ही आमची दुर्भूमिका आहे. आणि महाराष्ट्रामध्ये फॉर्म्युला आहे 50% पुढे तुम्हाला रिझर्वेशन द्यायचं असेल तर हा काही तुमच्या हातातला विषय नाही. हे भारतीय संविधान सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंटचा विषय आहे. एका दुसऱ्याचा विषय नाही. जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिला डिसेंबरचा. त्या डिसेंबर पर्यंत निर्णय घेता येईल असं म्हणत खोटं बोलताय तुम्ही. फसवण्याचा प्रयत्न करताय निर्णयाला देता येते. आणि हा फॉर्म्युला महाराष्ट्र सरकारला हरिभाऊ बाटुंदेंनी दिलाय. त्या तुम्हाला मुद्दा असा आहे म्हणजे कसं देणार. अरे बाबा जोपर्यंत महाराष्ट्रात तुम्ही ओबीसीचा स्टॅम्प मारणार नाही तोपर्यंत ओबीसीची संख्या किती जास्तीची वाढली त्याचं तुम्हाला जनगणना करता येईल. आज तुम्ही जनगणना केली तर तुम्हाला ते आरक्षण वाढून घेता येणार नाही. ओबीसीचं आरक्षण वाढून जर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला ओबीसी घोषित करावं लागेल. आणि जोपर्यंत मराठा घोषित आणि जर आपल्याला सांगते हे म्हणतात की आपण फार नुकसान झालं. काय नुकसान झालं आम्ही सगळे महाराष्ट्र केलेला करतो कोण आमचा ऐकायला तयार नाही. पण ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी होती आणि ओबीसीच्या प्रश्नाचा कोणी खेळ खतमा केला सरकार कुणाचे असतं कुणा पालकांना तुडायची ताकद या संपूर्ण ओबीसीमध्ये. ओबीसीची महाराष्ट्राची ताकद मोठी होईल आणि या राज्याची ताकद इथं नाही. आपण दिल्लीचा इशारा केला अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे दिल्लीपर्यंत या संपूर्ण देशाचं आरक्षण व्हावं ही परिस्थिती आहे. तरी आमची आपल्याला एवढीच विनंती आहे की आमच्याकडून घेतल्या नाही. आमची परिस्थिती नाही. सगळ्या लोकांच्या पुढे आमचं दर्शन न्यावं अशा स्थिती नाही. आज महाराष्ट्राच्या समाज पुरुषाचं एक भान असलेलं आणि सारा महाराष्ट्र आज त्यांच्या डोळ्यामध्ये उभा आहे. आपल्याकडून त्या गरिबांच्या आरक्षणाची भाषा निघाली आम्हाला. आणि ज्या दिवशी मराठ्याला आरक्षण घोषित होईल तुमचे 10% वाढले तर 12 5 का होईल तुमच्या आरक्षणामध्ये हा विश्वास देण्यासाठी आणि भविष्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाबरोबर राज्यांना बारामतीचा अधिकार शेकडो वर्ष आम्ही यांच्या मागणीमुळं कोणाची पाईपलाईन फुटली कोणाचा घर झाला कोणाची परिस्थिती आम्ही मिळाले. हे करू गावातल्या ग्रामीण भागामध्ये मराठा समाज आणि गरीब अत्यंत सुखाने हजारो वर्ष आणि उद्याचं समस्त महाराष्ट्रात दुरुस्त राहावं. आणि म्हणून या आरक्षणाला कोणी विरोध करत असेल तर आम्ही सगळे बारामतीला आणि आमच्या आरोग्याला आम्ही समर्थन करतो हे सांगण्यासाठी आणि आमची बाजू आपण घ्यावी ही विनंती करण्यासाठी जय हिंद. धन्यवाद. यानंतर माननीय खासदार ओबीसी नेते आरक्षणाचे अभ्यासक माननीय खासदार हरिभाऊ राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नाही हा का रेकॉर्डिंग माझं रेकॉर्डिंग सर्व देशातील लोक बांधवांना आणि भारत देशातील सर्व जनतेकडे आम्ही मानवास विनम्र अभिवादन करतो. आज मराठा आणि ओबीसी या ठिकाणी एकत्र आलो. आज सगळ्या बारा बलुतेदार आणि
ओबीसी बांधवांना पाठिंबा दिला त्याबद्दल राज्यातला मराठा समाज तुमचा तुमचा बारावडीदारांचा जो आरक्षणाचा प्रश्न आम्ही लहान मोठे भाऊ म्हणून नाही सगळे भाऊ तुमच्या पाठीशी उभे राहून तुमचा जो आरक्षणाचा हिस्सा तो तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही ताकदीने लढू आणि माझा एक स्वभाव आहे मी लवकर शब्द देतो आणि दिला तर मागत नाही चर्चा करणार काय बरोबर चला बाहेर सगळे मी कधी काम करताना खूप विचार करतो चर्चा जास्तीच्या करतो नंतर निर्णय घेतो कारण आपली समजण्याची बाजू समोरच्या शिकायला झाली पाहिजे तितकं बारकाईने तुम्ही लक्ष ठेवतो समोरचा माणूस कधी आशेने आलेला असतो मी असो किंवा तुम्ही असो आणि आपण कुठंतरी लोकांची गर्दी जमवण्यासाठी किंवा पाठबळ मिळवण्यासाठी हो हो म्हणायचं आणि वेळ मारून घ्यायची तसं मी नाही म्हणूनच माझा गावखेड्यातला सगळा समाज एक चुकीनं उभा आहे फक्त खोटं बोलत नाही म्हणून आणि समाजाशी मी प्रामाणिक तसं तुमच्याशी काय प्रामाणिक राहील तुम्हाला जे वेगळं आरक्षण पाहिजे त्यालाही मराठा समाजाला ताकदीनं पाठिंबा शंका घेऊ नका बारावडीदार आणि ओबीसी बांधवांच्या पाठीशी मराठा समाज आरक्षणासाठीच नाही आपण दोघेही एकमेकाच्या सुखादुखात कायम उभे राहू याचं एकट्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाच्या जवळ जायला नको तो एकटा म्हणजे ओबीसी समाज नाही तो एकटा तिकडे एवढ्यात बसतो आणि ओबीसी आणि मराठ्यात भांडण लावतो त्याला अवस्था मी खंडीर फक्त तुम्ही पाठीमागे साथ ठेवा त्याला त्याची काळजी नका करू तुमच्या सगळ्यांच्या लेकराला नाही मिळत इतकी शक्ती आहे तुम्हाला कधी उघड करू देणार नाही हा आमचा शब्द आहे तुम्हाला परंतु आपण ते सगळे वेगळ्या वेगळ्या समाजातून आला तुमच्यावर 1 जून डिसेंबर पर्यंत आणखीन एक जबाबदारी आहे आपल्या सगळ्या नेत्यांना विनंती करा तुम्ही आपण एकत्र याचं एकट्याचं नको आहे त्याचं ऐकायचं असतं तर तुमचं वाटलं 12 बलदारांचं झालं नसतं उद्या तसंच बाकीच्याही समाजाचं होईल छोटे छोटे समाज एकमेकाच्या अंगावर येतील ते नाही देण्यासाठी 22 दिवस झाल्या मी कसरत करत नाही मराठा समाजाला शांत करण्याचा आवाज जाऊन बघतो हे वातावरण दूषित नाही होतेच आणि त्याचे विषय वातावरण दूषित झालं पडळकर साहेबांपासून जानकर साहेबांपर्यंत जोडले साहेबांपासून शिंदे साहेबांपर्यंत राम शिंदे साहेबांपासून त्याच्यामध्ये ऋतुप्रभ जानकर साहेबांपासून जे सगळे नेते सगळ्यांना माझी आज पवित्र दिली चांगल्या दिली महामानवांच्या महापर्वांनीचा आपल्याला जी शक्ती मिळते त्यांच्यापासून लढण्याची समानतेचा अधिकार त्यांनी आपल्याला दिला लढण्याचा शांततेचा हत्यार त्यांनी आपल्या हातात दिलेला आहे या दिवशी या सगळ्या बांधवांना मी आता नाव घेतल्यानंतर विनंती करतो की तुमच्या आरक्षणाला आमच्याकडे लागत नाही तुम्ही त्यांचं ऐकू मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करू नका कारण हे गावखेड्यावर तुमचं आणि आमचं खूप प्रेम त्यानं नाराजी पसरलं आणि आपल्या दोघात नाराजी व्हायला नको आणि ओबीसी बांधवामध्ये नाराजी व्हायला नको कारण कुठेही धक्का लागत नाही त्याला खायची सोय लागली त्यामुळे तो धक्का या नावाखाली धक्का लागतो या नावाखाली आपल्या दोघात वाद लावण्याचा प्रयत्न करतो ही माझी प्रामाणिक इच्छा आहे मला जर वादच निर्माण करायचाच असता किंवा मी त्याच्या चालेल जर चाललो असतो किंवा एक कमी वयाचा मुलगा आहे म्हणून भूल बुद्धीनं जर गेलो असतो तर फुलंब्री तालुक्यात पूर्ण जाळला गेला त्या दिवशी 50,000 पोट जमलेले होते मी नुसतं थोडं काही करा एवढं बोललं असतं तर काही पण झालं असतं पण मी त्या PSIच्या विनंतीला मान देऊन
एक मिनिटात सांगितलं ओबीसी सुद्धा आपला लहान भाऊ सगळ्यांनी घरी जायचं 60,000 बरोबर 2 मिनिटात आपण आपल्या घरी गेलो. म्हणजे मला त्याच्यासारखं वातावरण घरात नाही करायचं. मला शांततेत ठेवायचं. माझा समाज शांततेचा आव्हान स्वीकारतोय. मी समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. आरक्षण 2 दिवस लेट मिळालं तरी चालतं पण मला माझ्या समाजाचा विश्वास नाही वाटायचा. मला नाही वाटायचं. आणि तुमच्या उदाहरणाप्रमाणे जरी एका टोपल्यात 2 जणी ठेवले, एका टोपल्यात 2 घोडे, 2 घोडे एका टोपल्यात जरी जणी खायला ठेवले तरी तुमचं म्हणणं जे ताकदवर घोडे ते जास्त खाते आणि बिगर ताकदवर कमी खाते. आता ताकदवर खायला ठेवलं ठेवतं ताकदवर गेला माझ्यासारखं झालं. ताकदवर खायला काय 2 टोपल्या ठेवतात पण कशाला. आता आम्हाला विषय द्यायचं तुमचं बोलत आहे ते असं माझ्यासारखं शब्द पण आता ते निवड झालं गोष्टी आणताय आम्हाला ते आमचं निवड बोलत नाही त्याला निवड बोलत आहे. आमची तुम्हाला विनंती आपण यावर आज आपण पाठिंबा दिल्याबद्दल मी मनापासून तुम्ही माझा समाज सुधारला. फक्त आरक्षण मात्र आणि ओबीसी करून घेणार आणि सरसकट घेणार याच्यापासून मात्र मी हटणार नाही. कारण समाजाला त्याशिवाय देणार नाही पण तुम्हाला मात्र आम्हाला ठेवणार नाही. तुमच्या आरक्षणासाठी ताकदीने मराठ्यांना उद्यापासून सांगतो लढायला सुरुवात करा. बंजारा बांधवाचं एक शिष्टमंडळ होतं पाठीमागे आलं होतं त्यांनी सांगितलं आमचीही लढाई लढायची. आपण शब्द दिला पुढं होऊन लढलं. तुम्ही आत्ता म्हणलं तरी लढलं. आम्हाला पाठबळ द्यावा म्हणून नाही म्हणून बंजारा बांधवांचे आहे आम्हाला पाठबळ मिळावं म्हणून आम्ही त्याला सपोर्ट नाही देतो. मी नाही म्हणून एखादा राजकारणी म्हणून मी नाही म्हणून मला फक्त जाण गावखेड्यात आलं मराठा आपल्याला एकमेकांना सोबत पाहिजे. मुंबईत असं सोबत नाही म्हणून मी गडकरी बांधव नाही माझ्या प्रामाणिक माणूस सांगितलं आपण दाखते घालवलं. मी काय तिथं राजकारण करायला गेलो नाही पण मला करता येत नाही राजकारण. त्यामुळे इथून पुढे तरी माझी विनंती त्याचा ऐकून मात्र नका दोषी करू नका दोषी करू. आपले गोरगरिबांच्या याच्यात खूप आलं. गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होत्या. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या पोरावर केसेस होत्या. हे वरचं कोणी सोडायचे होते साधं वकील सुद्धा लावत नाही. मी खरं सांगतो तुम्हाला करून घ्यायचं तर घ्या नका घेऊन कोणी वकील लावून सुद्धा येते. त्यामुळं आपण सगळे गुन्हेगारी राहू. आजच्या दिवशी किमान आपण तरी संकल्प करू. परंतु आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या नोंदी सापडल्या याचा अर्थ आमच्या विषयी आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. हा संदेश तुम्ही सुद्धा 12 वर्षांपासून ओबीसी बांधवांपर्यंत सगळ्यांपर्यंत आजपासून पोहोचवला तर मीही शांततेचा अवलंबन तुमच्याकडून आणखी बोलत द्यायला मिळेल आणि त्यासाठी आपण वागायचं. कारण त्याला एकट्या त्याची सवय लागली. आज तर शिकत झाला तुमचं मी खातोय म्हणल्यावर तो मुक्त गेम किती जणांचा खाल्ला असता. ओबीसीचा नेता म्हणतो स्वतः आणि ओबीसीच्या आपल्या जातीलाच खाऊ द्यायला तो बघत असणार मीडियाच्या माध्यमातून हे झोपत नाही. मी काय बोलतो कारण हे सत्य ना की जर छोट्या छोट्या जातींना आरक्षण दिलं द्यायला ओबीसीच्याच येत्या त्यांना चिंता करत होतो आमचं काय करणार आहे काय करू शकणार नाही. म्हणून आपण याच्यावरती राठोड साहेब पुन्हा एकदा 2-3 दिवसात चर्चा करू. 4 दिवसात एवढा संपवतो. आजचा पाठिंबा मात्र आम्ही स्वीकारला. तर तुमची स्ट्रॅटेजी कशी तुमचं कसं ते तुम्ही जे म्हणलं ते कसं आहे पुन्हा एकदा चर्चेच्या दरम्यान आपण बैठक घेऊन चर्चा करूया आणि समजून सांगा. आजचा पाठिंबा जर समजलंच नाही तर तुमचं फॉर्म्युला उदाहरणार्थ मी हा म्हणायचं आहे तुम्ही माझी फसवणूक करायची मी तुमची करायची दोघांची होते. पण मराठा समाज तुम्ही पडला नाही पाहिजे. तुमच्या समाजाचं नेतृत्व सुद्धा तुम्ही पडले नाही पाहिजे. तुम्ही फॉर्म्युला सांगितलं मला काही कळालं नाही. मी मीडियाच्या माध्यमातून म्हणतो हो फॉर्म्युला चांगला आहे मला कळालाच नाही. त्यामुळे आजचा मात्र तुम्ही आता लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाच्या पद्धतीला घेऊन आला त्याबद्दल तुमचं मनापासून बघू. पण आज आपण सगळे हो लहान मोठं नको कारण आता आम्ही तिकडे जाऊ ना ओबीसी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची
मागणी आहे तिच्यावर आम्ही ठाणे सरसकट आरक्षण घेणार. धन्यवाद. आता मी ओबीसीसाठी देखील लढणार. आज ओबीसी नेते राठोड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे प्रतिपादन दिलं. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागणार आहात की नाहीत, तर ते त्यावेळेस तिथेच म्हणाले की मी ओबीसीतूनच तर आरक्षण मागणार आहे, त्यासाठीच तर एवढा सगळा घाट घातलेला आहे. परंतु त्याआधी ते असंही म्हणालेले आहेत की जे ओबीसी नेते म्हणावून घेतात ते ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत ओबीसीचं सगळं खाल्लंय. ओबीसीच्या कोट्याचं ओबीसीला येणारं सगळं एकट्यानेच खाऊन टाकलंय आणि या समाजाला त्यांनी गाफील केलंय, फसवलंय असं म्हणत त्यांनी ओबीसी आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती हा गौप्यस्फोट आज पत्रकार परिषदेत केला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला फसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याच पक्षातले नेते, त्यांच्याच पक्षातले किंवा त्यांच्याच समाजातील कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि आता ते आणि आम्ही चर्चा केलेली आहे आणि यानंतर मी आता ओबीसीसाठी देखील लढणार आहे. त्यांनी का वेगळा प्रवर्ग मागू नये, ओबीसींनी का वेगळा प्रवर्ग मागू नये, ओबीसींना देखील वेगळा प्रवर्ग देण्यात यावा असं त्यांच्या समाजातील नेत्यांना का वाटत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळेस उपस्थित केला. मंडळी, यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आपण बघूयात सविस्तरपणे काय काय गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्या छगन भुजबळ ओबीसी नेते होऊ शकत नाही. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत पेटलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे आणि त्यात आता जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र असा विरोध केलेला आहे. तर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे. त्यातच आज ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा ओबीसीत गेल्या 1.5 महिन्यापासून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. मराठा ओबीसी हे भाऊ आहेत. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ आहोत. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊच शकत नाही. भटके, विमुक्त, 12 बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय. 12 बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी यावेळेस सांगितलं. तसंच ते पुढे म्हणालेत की 1967 मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिलं. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालना या ठिकाणी झालेले भाषणं ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे, परंतु तुम्ही समाजासाठी काय केलं? 12 बलुतेदारांसाठी काय केलं? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्यात? अजूनही निधी मिळालेला नाहीये. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यावर आम्ही लढतो आहोत असं हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांच्या दरम्यान राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली. 12 बलुतेदार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत. मराठा समाज कायम येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणं लावतोय. एकट्याने ऐकू नका त्याचं, आणि त्याचं ऐकलं नसतं तर 12 बलुतेदार यांचं वाटोळं झालं नसतं. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन करतोय, गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचं ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागली आहे त्याला धक्का लावतोय, या नावाखाली वाद लावायची सवय लागली आहे. माझा समाज शांततेचं आव्हान स्वीकारतोय. आरक्षण 2 दिवस पुढे गेलं
तरी चालेल, परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे यांनी यावेळेस सांगितलं. आरक्षण 2 दिवस उशिरानं मिळालं तरी चालेल. जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली आहे का, असा प्रश्न यावेळेस त्यांना विचारण्यात आला, तर त्यांनी त्याच्यावरती स्पष्टपणे नकार दिलेला आहे. 24 डिसेंबर ही डेडलाईन आहे, नाहीतर सुट्टी नाही, असं ते म्हणाले. आरक्षण 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का, असा सवाल हा पत्रकारांनी उपस्थित केला. तर 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल, पण सर्व शांततेने करू, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली आहे का, असा सवाल उपस्थित केला गेला. यामध्ये आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मनोज जरांगे यांचं ओबीसी, धनगर आणि 12 आलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलेली आहे. यावेळी जरांगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आधीच्या वक्तव्यावर त्यांनी सारवासारव देखील केलेली आहे, जी आपण या व्हिडिओमधनं पाहिलेली आहे. तर मंडळी, डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणालेले आहेत. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही, मी बोली भाषेतले शब्द वापरले आहेत, गैरसमज करून घेऊ नका आणि मलाही देऊ नका. 24 डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे, असं सांगत त्यांनी पुढे म्हटले की मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे. यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं आहे ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण हवं आहे, असंही त्यांनी यावर स्पष्ट केलं. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. जरांगे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की जरांगे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही, शब्दशः अर्थ घेऊ नका. हे समाज मोठा आहे, समाजासोबत संवाद साधताना बोलीभाषेतील शब्द वापरणं गरजेचं असतं. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले. 2 दिवस उशिरा याचा शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका, असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंचा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे. त्यांनी छगन भुजबळावर निशाणा साधताना म्हटलंय की येवल्याचा तो म्हणतो की आरक्षणाची एसटी पूर्णपणे भरलेली आहे, आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत नाही. तू गाडीच्या काचा बंद केल्यात, ते स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय. आणि तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाज माझेच भाऊ आहेत, माझ्याच ओबीसीतील आहेत, त्यांचं लगेच वेगळं करा. त्यांना भांडायची काय गरज आहे, त्यांचे हे भाऊ आहेत ना, जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात, पण त्यांची पोरं बाळं उघड्यावर पडणार असली तर यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे, असा सवाल जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला. तर मराठा आरक्षण आंदोलनाला MIMचे आमदार फारुख शेख यांचा पाठिंबा लाभलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि धुळ्यामध्ये साखळी उपोषण सुरू करत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासन आणि भारतीय जनता पार्टीवर त्यांनी सडकून अशी टीका यावेळेस केलेली आहे. तर मंडळी, धुळ्याच्या जेल रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत धुळ्याचे MIMचे आमदार फारुख शहा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा समाजाला, मराठा आरक्षणाला आपला हा पाठिंबा दाखवलेला आहे. आता मी ओबीसींसाठी देखील लढणार. आज ओबीसी नेते राठोड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे प्रतिपादन दिलं. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागणार आहात की नाहीत, तर ते त्यावेळेस तिथेच म्हणाले की मी ओबीसीतूनच तर आरक्षण मागणार आहे, त्यासाठीच तर एवढा सगळा घाट घातलेला आहे. परंतु त्याआधी ते असंही म्हणालेले आहेत की जे ओबीसी नेते म्हणावून घेतात ते ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत ओबीसीचं सगळं खाल्लंय, ओबीसीच्या कोट्याचं, ओबीसीला येणारं सगळं एकट्यानेच खाऊन टाकलंय आणि या समाजाला त्यांनी गाफील केलंय, फसवलंय,
असं म्हणत त्यांनी ओबीसी आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती हा गौप्यस्फोट आज पत्रकार परिषदेत केला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला फसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याच पक्षातले नेते, त्यांच्याच पक्षातले किंवा त्यांच्याच समाजातील कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि आता ते आणि आम्ही चर्चा केलेली आहे आणि यानंतर मी आता ओबीसीसाठी देखील लढणार आहे. त्यांनी का वेगळा प्रवर्ग मागू नये, ओबीसींनी का वेगळा प्रवर्ग मागू नये, ओबीसींना देखील वेगळा प्रवर्ग देण्यात यावा असं त्यांच्या समाजातील नेत्यांना का वाटत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळेस उपस्थित केला. मंडळी, यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आपण बघूयात सविस्तरपणे काय काय गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या. छगन भुजबळ ओबीसी नेते होऊ शकत नाही. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत पेटलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे आणि त्यात आता जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र असा विरोध केलेला आहे. तर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे. त्यातच आज ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा ओबीसीत गेल्या 1.5 महिन्यापासून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. मराठा ओबीसी हे भाऊ आहेत. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ आहोत. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊच शकत नाही. भटके, विमुक्त, 12 बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय. 12 बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी यावेळेस सांगितलं. तसंच ते पुढे म्हणाले की 1967 मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिलं. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालना या ठिकाणी झालेले भाषणं ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे, परंतु तुम्ही समाजासाठी काय केलं, 12 बलुतेदारांसाठी काय केलं? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्यात? अजूनही निधी मिळालेला नाहीये. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यावर आम्ही लढतो आहोत असं हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांच्या दरम्यान राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली. 12 बलुतेदार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत. मराठा समाज कायम येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणं लावतोय. एकट्याने ऐकू नका त्याचं, आणि त्याचं ऐकलं नसतं तर 12 बलुतेदार यांचं वाटोळं झालं नसतं. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन करतोय, गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचं ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागली आहे त्याला धक्का लावतोय. या नावाखाली वाद लावायची सवय लागली आहे. माझा समाज शांततेचं आव्हान स्वीकारतोय. आरक्षण 2 दिवस पुढे गेलं तरी चालेल, परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे यांनी यावेळेस सांगितलं. आरक्षण 2 दिवस उशिरानं मिळालं तरी चालेल. जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली आहे का असा प्रश्न यावेळेस त्यांना विचारण्यात आला, तर त्यांनी त्याच्यावरती स्पष्टपणे नकार दिलेला आहे. 24 डिसेंबर ही डेडलाईन आहे, नाहीतर सुट्टी नाही असं ते म्हणाले. आरक्षण 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का असा सवाल हा पत्रकारांनी उपस्थित केला. तर 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल, पण सर्व शांततेने करू असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली आहे का असा सवाल उपस्थित केला गेला. यामध्ये आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मनोज जरांगे यांचं ओबीसी, धनगर आणि 12 बलुतेदार, आलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलेली आहे.
यावेळी जरांगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आधीच्या वक्तव्यावर त्यांनी सारवासारव देखील केलेली आहे, जी आपण या व्हिडिओमधनं पाहिलेली आहे. तर म्हणजे डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणालेले आहेत. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही, मी बोली भाषेतले शब्द वापरले आहेत, गैरसमज करून घेऊ नका आणि मलाही देऊ नका. 24 डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे असं सांगत त्यांनी पुढे म्हटले की मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे. यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं आहे ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण हवं आहे असंही त्यांनी यावर स्पष्ट केलं. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. जरांगे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की जरांगे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही, शब्दशः अर्थ घेऊ नका. हे समाज मोठा आहे, समाजासोबत संवाद साधताना बोलीभाषेतील शब्द वापरणं गरजेचं असतं. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले. 2 दिवस उशिरा याचा शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंचा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे. त्यांनी छगन भुजबळावर निशाणा साधताना म्हटलंय की येवल्याचा तो म्हणतो की आरक्षणाची एसटी पूर्णपणे भरलेली आहे, आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत नाही. तू गाडीच्या काचा बंद केल्यात, ते स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय आणि तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाज माझेच भाऊ आहेत, माझ्याच ओबीसीतील आहेत, त्यांचं लगेच वेगळं करा. त्यांना भांडायची काय गरज आहे? त्यांचे हे भाऊ आहेत ना जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात, पण त्यांची पोरं बाळं उघड्यावर पडणार असली तर यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे, असा सवाल जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला. तर मराठा आरक्षण आंदोलनाला MIMचे आमदार फारुख शेख यांचा पाठिंबा लाभलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि धुळ्यामध्ये साखळी उपोषण सुरू करत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरक्षण देण्यास टाळा. छगन भुजबळ ओबीसी नेते होऊ शकत नाही. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत पेटलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे आणि त्यात आता जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र असा विरोध केलेला आहे. तर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे. त्यातच आज ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा ओबीसीत गेल्या 1.5 महिन्यापासून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. मराठा ओबीसी हे भाऊ भाऊ आहेत. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ भाऊ आहोत. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊच शकत नाही. भटके, विमुक्त, 12 बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय. 12 बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी यावेळेस सांगितलं. तसंच ते पुढे म्हणाले की 1967 मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिलं. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालना या ठिकाणी झालेले भाषणं ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे, परंतु तुम्ही समाजासाठी काय केलं? 12 बलुतेदारांसाठी काय केलं? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्यात? अजूनही निधी मिळालेला नाहीये. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यावर आम्ही लढतो आहोत असं हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांच्या दरम्यान राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली.
बारा बलुतेदार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत. मराठा समाज कायम येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणं लावतोय. एकट्याने ऐकू नका त्याचं, आणि त्याचं ऐकलं नसतं तर बारा बलुतेदार यांचं वाटोळं झालं नसतं. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन करतोय, गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचं ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागली आहे त्याला धक्का लावतोय. या नावाखाली वाद लावायची सवय लागली आहे. माझा समाज शांततेचं आव्हान स्वीकारतोय. आरक्षण 2 दिवस पुढे गेलं तरी चालेल, परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे यांनी यावेळेस सांगितलं. आरक्षण 2 दिवस उशिरानं मिळालं तरी चालेल. जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली आहे का, असा प्रश्न यावेळेस त्यांना विचारण्यात आला, तर त्यांनी त्याच्यावरती स्पष्टपणे नकार दिलेला आहे. 24 डिसेंबर ही डेडलाईन आहे, नाहीतर सुट्टी नाही, असं ते म्हणाले. आरक्षण 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का असा सवाल हा पत्रकारांनी उपस्थित केला. तर 2 दिवस उशिराने मिळालं तर चालेल, पण सर्व शांततेने करू, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली आहे का असा सवाल उपस्थित केला गेला. यामध्ये आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मनोज जरांगे यांचं ओबीसी, धनगर आणि 12 बलुतेदार, आलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलेली आहे. यावेळी जरांगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आधीच्या वक्तव्यावर त्यांनी सारवासारव देखील केलेली आहे, जी आपण या व्हिडिओमधनं पाहिलेली आहे. तर म्हणजे डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणालेले आहेत. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मी बोली भाषेतले शब्द वापरले आहेत, गैरसमज करून घेऊ नका आणि मलाही देऊ नका. 24 डिसेंबर ही डेडलाईन कायम आहे असं सांगत त्यांनी पुढे म्हटले की मराठा आणि ओबीसी आता हातात हात घालून काम करणार आहे. यासाठीच पुसदच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवं आहे ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण हवं आहे असंही त्यांनी यावर स्पष्ट केलं. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. जरांगे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की जरांगे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही, शब्दशः अर्थ घेऊ नका. हे समाज मोठा आहे. समाजासोबत संवाद साधताना बोलीभाषेतील शब्द वापरणं गरजेचं असतं. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले. 2 दिवस उशिरा याचा शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंचा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे. त्यांनी छगन भुजबळावर निशाणा साधताना म्हटलंय की येवल्याचा तो म्हणतो की आरक्षणाची एसटी पूर्णपणे भरलेली आहे, आम्हाला त्यात डोकावून तर पाहू देत नाही. तू गाडीच्या काचा बंद केल्यात, ते स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय. आणि तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी शिफारस करायला हवी होती. वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाज माझेच भाऊ आहेत, माझ्याच ओबीसीतील आहेत, त्यांचं लगेच वेगळं करा. त्यांना भांडायची काय गरज आहे? त्यांचे हे भाऊ आहेत ना, जे त्यांना सभेला गर्दी करायला लागतात, पण त्यांची पोरं बाळं उघड्यावर पडणार असली तर यांना वेगळं आरक्षण द्यायला काय अडचण आहे, असा सवाल जरांगे यांनी भुजबळांवर उपस्थित केला. तर मराठा आरक्षण आंदोलनाला MIMचे आमदार फारुख शेख यांचा पाठिंबा लाभलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि धुळ्यामध्ये साखळी उपोषण सुरू करत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासन आणि भारतीय जनता पार्टीवर त्यांनी सडकून अशी टीका यावेळेस केलेली आहे. तर मंडळी, धुळ्याच्या जेल रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत धुळ्याचे MIMचे आमदार फारुख शहा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा समाजाला, मराठा आरक्षणाला आपला हा पाठिंबा दाखवलेला आहे.